नमस्कार मंडळी, आज मी एकदम खास हेल्दी अशी रेसिपी आणली आहे तुमच्यासाठी. काजू मखाना ग्रेव्ही. खूप छान लागणारी, खूप हेल्दी, सगळ्यांसाठीच खूप हेल्दी अशी ही भाजी आहे. चला तर मग झटपट सुरुवात करून घेते आहे. सगळ्यात आधी इथे गोल छोटे असे मी मखाने वेगळे काढून घेतलेले आहे. चापट असे मखाने इथे घ्यायचे नाही आहे. सगळे गोल असे मखाने घेऊन घ्यायचे आहे आणि क्रिस्पी असे फ्राय करून घ्यायचे, रोस्ट करून घ्यायचे आहे. इथे सगळ्यात आधी मसाले काढून घेते आहे मी. ते लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, हळद आणि काश्मीरी लाल मिर्च इथे घेतलेली आहे आणि सगळं एकसाथ करून इथे पाण्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहे. मसाले जळायला नको म्हणून इथे आपण पहिले त्याला पाण्यामध्ये मिक्स करून घेतो आहे. या पद्धतीने केल्यामुळे तेलात जर आपण जेव्हा टाकतो एक एक करून तेव्हा ते जळण्याची शक्यता असते. तेलाचं टेम्परेचर जास्त असतं, ते जळायला नको म्हणून आपण इथे पहिले त्याला पाण्यामध्ये भिजत घालतो आहे. तुम्ही हे कुठल्याही भाजीसाठी ही पद्धत वापरू शकता. आपले मसाले कधीही जळणार नाही. असं मिक्स करून छान त्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. बघा, व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. कमी जास्त पाणी ते तुम्ही करून घेऊ शकता. त्यानंतर इथे मी कांदे, इथे 2 ते 3 कांदे घेतलेले आहे. तुकडा काजू घेतलेला आहे मी. इथे अख्खे काजू मी रोस्ट करून घेतले आहे. छान व्यवस्थित बटरमध्ये फ्राय करून घेतलेले आहे आणि तुकडा काजू मी इथे बॉईल करून घेतलेला आहे. आणि दालचिनी, मिरे आणि लाल मिरची आणि तेजपत्ता असे मी इथे मसाले बॉईल करून घेतले आहे व्यवस्थित. कांद्याचा कच्चापणा निघून जाण्यासाठी म्हणून इथे छान बॉईल करून घ्यायचं आहे आपल्याला आधीच. ते पेस्ट करून मी इथे तेलामध्ये त्याला छान व्यवस्थित भाजून घेते आहे. इथे माझा एक मिनिटाचा व्हिडिओ इथे स्किप झाला आहे. मी इथे काजू फ्राय करून घेतलेले आहे छान खरपूस याच्या आधी आणि त्याच बटरमध्ये थोडं तेल घालून मी हा पेस्ट केलेला मसाला भाजून घेते आहे. काजू आधीच अख्खे काजू आपल्याला छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. बटरमध्ये गोल्डन ब्राऊन होतपर्यंत छान व्यवस्थित क्रिस्पी असे फ्राय करून घ्यायचे आहे. मसाला भाजला गेल्यानंतर इथे मी टोमॅटोचं प्युरी करून घेतलेली आहे. ती पण व्यवस्थित भाजून घेणार आहे. आपण जेव्हा कांदा बॉईल करून घेतला होता तेव्हा टोमॅटो घातलं नव्हतं त्याच्यात. इथे टोमॅटो मी वेगळं पेस्ट करून घेतला आहे आणि ते सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवर सगळं मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता इथे मसाले सगळे भाजून झाल्यानंतर आपण जो सुखा मसाला भिजवून घेतलेला होता पाण्यामध्ये तो इथे घालून घ्यायचा आहे. सगळं व्यवस्थित छान भाजून घ्यायचं आहे. सगळी पूर्ण रेसिपी आपल्याला मंद आचेवरच करायची आहे. कुठेच इथे गॅस वाढवायचा नाही आहे आपल्याला. व्यवस्थित ही भाजी खूप पातळ अशी नसते, ग्रेव्ही थिक पाहिजे याची. पतला रस्सा नको या भाजीचा. म्हणून इथे सगळं मंद आचेवर छान आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. खूप दिवसांची माझी मुलगी मागे लागली होती ही भाजी करायची, तर आज मी संडे स्पेशल म्हणून ही रेसिपी बनवून घेतलेली आहे. इथे खूप तेल उडत होतं म्हणून मी थोडा वेळ झाकून ठेवला होता. बघा, छान तेल सुटलेलं आहे आणि गॅसची हालत पण तुम्ही बघू शकता. खूप तेल थोडं उडत होतं, त्यामुळे मी इथे झाकून घेतलं होतं. तुम्ही पण थोडंसं लक्ष देऊन करा, हातावर खूप तेल उडतं. चवीनुसार इथे मीठ घालून घेतलेलं आहे आणि इथे मी बघा व्यवस्थित फ्राय केलेले काजू इथे मी घालून घेते. इथे तुकडा काजू अजिबात वापरायचा नाही आहे. जो अख्खा काजू आहे तोच इथे वापरायचा आहे. थोडे काजू वरून टाकून द्यायसाठी, गार्निशिंगसाठी म्हणून ठेवलेले आहे मी आणि बाकी पूर्ण टाकून घेतलेले आहे. इथे अगदी थोडंसं नावाला गरम पाण्याचा वापर केलेला आहे मी. थोडं काजू ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित होऊन द्यायसाठी
इथे गरम पाण्याचा वापर केलेला आहे मी। थंड पाणी अजिबात वापरायचं नाहीये इथे। जर तुम्हाला पाणी लागत असेल आहे तर गरम करूनच वापरा। बघा छान भाजी खतखत झालेली आहे। थोडं पाणी मी अजून घालते आहे। अगदी व्यवस्थित बघा, खूप सुंदर, खूप टेस्टी लागते ही भाजी आणि सगळ्यांना खूप आवडली होती। तुम्ही नक्की करून बघा, कधी केलेली नसेल आहे तर। बघा घरचे अगदी तारीफ करता करता थकतील नाही, इतकी सुंदर अशी रेसिपी आहे। वरून कसुरी मेथी घालायची आहे आणि मी इथे मखाने आत्ताच घालून घेणार आहे। मखाने घातल्यावर आपली भाजी पूर्ण मिक्स करा आणि भाजी एकदम रेडी आहे सर्व करायसाठी। गरम गरम भाजी सर्व करा, अगदी सगळ्यांना खूप आवडेल। बघा कन्सिस्टन्सी लक्षात घ्या, इथे घट्टच ठेवायची आहे आपल्याला भाजी। तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली होती। अशाच नवीन व्हिडिओ सोबत उद्याच्या भागाला पुन्हा भेटू।